आज विजय मेळाव्याची रंगीत तालीम पार पडते आहे। शिवसेना उभाटा मनसे पदाधिकारी ही रंगीत तालीम करणार असून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी सुद्धा होणार आहे। यावेळेला बाळा नांदगावकर आणि अनिल परब हे उपस्थित असतील। तर आपण बघतोय विजय मेळाव्याची आज रंगीत तालीम होती। उद्या विजय मेळावा आहे, तयारी कशी सुरू आहे आणि अगदी अंतिम टप्प्यात जोरात तयारी चालू आहे। आम्ही कालच वरळी डोमला पण जाऊन आलो, पोलिसांशी पण आमची चर्चा झाली। कुठने एंट्री असणार, कुठने एक्झिट असणार, कुठे स्क्रीन लावायची, या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ त्याची निश्चिती व्हायला आलेली आहे। आज आम्ही संध्याकाळी आमचे नेते सन्माननीय बाळा नांदगावकर, त्यांच्याकडनं अनिल परब साहेब असे सगळे नेते एकत्र बसून त्याच्यावर अंतिम निर्णय करतील। तर सुस्मिता बदाणे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सुस्मिता, आपण बघतो खरं तर तयारी जोरदार सुरू आहे, अख्ख्या महाराष्ट्राचं या मेळाव्याकडे लक्ष लागलेलं आहे। खरं तर कशा पद्धतीने आज तयारी केली जाते आणि आज रंगीत तालीम सुद्धा पार पडते त्याबद्दलही सांगा। खरं तर रंगीत तालीम म्हणण्याऐवजी आपण याला सिक्युरिटी चेक किंवा सर्व पूर्व नियोजन याचं केलं जात आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण मनसेचे आणि शिवसेनेचे काही प्रमुख नेते, ज्यामध्ये बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, अनिल परब, वरुण सरदेसाई अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे, ज्यांचा एकत्रितपणे पाहणी दौरा हा संध्याकाळच्या वेळेमध्ये वरळी डोम या ठिकाणी असणार आहे। खरं तर वरळी डोम येथे जी व्यवस्था करण्यात येते त्याच्यामध्ये विविध गेट आहेत। तर नेमकं कुठल्या गेटवरनं कोणत्या पासला एंट्री असेल, कोणत्या पदाधिकाऱ्यांना कुठून येण्याची परवानगी असेल, कशा पद्धतीनं गर्दीचं नियोजन करण्यात येईल, हा एक महत्त्वाचा मुद्दा या दरम्यान चर्चेमध्ये असणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज शिवतीर्थावरती सुद्धा अभिजित पानसे असेल, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासोबत राज ठाकरे स्वतः चर्चा करणार आहेत। ते यावेळेला सुद्धा आतमध्ये उपस्थित आहेत। ज्या पद्धतीचं नियोजन वरळी डोम इथे आहे, खरं तर ही जागा अपुरी पडू शकेल अशा पद्धतीचा गर्दीचा समावेश या संपूर्ण कार्यक्रमामध्ये असेल असं म्हणता येईल। त्यामुळं सिक्युरिटीच्या बाबतीत सुद्धा पोलिसांनी काही सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचना नेमक्या कशा असतील याची सगळ्यात पहिल्यांदा मार्गदर्शक सूचना म्हणून SOPs म्हणून त्यांचा विचार केला जाईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टेज उभारण्यात येत आहे। या स्टेजच्या बाजूलाच LED सुद्धा असणार आहे। त्या LEDची जागा नेमकी कशी असेल याही बाबतीत सर्व पूर्व नियोजन जे आहे ते या एकीकडे दुसरीकडे सुरू असताना दुसरीकडे बैठका सुद्धा सुरू आहेत। स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अनिल परब यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। काही वरिष्ठ शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा मनसेच्या नेत्यांसोबत सुरू आहे। त्यामुळे या सर्व पूर्व नियोजनासाठी आज संध्याकाळी वरळी डोममध्ये हे सर्व नेते जाणार असल्याचं सुद्धा आपल्याला कळतं। अगदी एकंदरीतच ही सगळी जय्यत तयारी सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर हा जो मेळावा पार पडतोय 5 जुलैला वरळी डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंचा विजय मेळावा पार पडतोय आणि पार्श्वभूमीवरती वरळी डोम परिसरामध्ये ठाकरे बंधूंचे बॅनर झळकत आहेत। ठाकरे हाच महाराष्ट्राचा ब्रँड असा उल्लेख यावेळेला करण्यात आलेला आहे। आम्ही गिरगावकर संघटनेने हे सगळे बॅनर्स लावलेत आणि उद्या वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंची विजयी सभा पार पडते, मेळावा पार पडतोय। या पार्श्वभूमीवरच शिवसेना भवन बाहेर भगव्या रंगामध्ये बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। उद्याच्या मेळाव्यासाठी तुम्ही येताय ना असा आशय या बॅनरवरती लिहित मेळाव्याला येण्यासाठी आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे।